जीएसटीमुळे मुंबई महापालिकेची स्वायत्तता जाता कामा नये, अन्यथा आमचा विरोध राहील, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तर राज ठाकरेंनीही उद्धव ठाकरेंच्या सुरात सूर मिळवलाय. राज्य कर गोळा करून तो केंद्राला देईल, अशी भूमिका राज ठाकरेंनी पुन्हा मांडली आहे. जीएसटी संदर्भात उद्या राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर शिवसेना कोणती भूमिका घेईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ची भूमिका ही पहिल्या दिवसापासून जी आहे तीच कायम आहे. जीएसटी बिल येत असताना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तता आम्ही जाऊ देणार नाही. मुंबई महापालिकेची स्वायत्तता जी आहे ती तशीच अबाधित राखून जर जीएसटी येणार असेल तर आम्हाला काही हरकत नाही. जो विकास आराखडा आम्ही जो सादर केला होता त्या विकास आराखड्यामध्ये ही संपूर्ण गोष्ट आम्ही तेव्हाच मांडलेली आहे. ही आज मांडतो अशातला भाग नाही. मी त्याच्या काही कॉपीज आणलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला देतो ते जाताना. त्याच्यामुळे जर समजा तुम्ही त्याच्यावरती गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय काय म्हटलंय त्याच्यामध्ये. आज मांडतो अशातला भाग नाहीये. आज राज्य सरकारने अनेक गोष्टी आमच्या त्या विकास आराखड्यामधल्या घेतलेल्याच पण आहेत. कळलं का? मग ही गोष्ट घेताना फक्त ती केंद्राने का वसूल करावी माझा एवढाच फक्त आक्षेप आहे. मी परत तुम्हाला सांगतो, हा विषय जीएसटीचा नाहीये. हा वसूल कसं करणं आहे, तुम्ही घेणार कसे आहात, हे केंद्राने घेऊन देणं हे आम्हाला अमान्य आहे. ते आम्ही घेऊन आम्ही केंद्राला देऊ. आम्हीचा अर्थ लक्षात घ्या, सिस्टम.